तुमचं माझं खानदेश बैलगाडा या युट्यूब चॅनल मध्ये सरसे स्वागत आहे. आपण आलोय आता शेनशा बैलजोड. दादा गाव कोणतं आहे बैलाचं? नेरीचे नेरीच आहेत का? बरं याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? असं म्हणजे आपण खानदेश भागात तर त्याचं नाव ऐकलेलं आहे, टॉपलाही चालतं. याच्याबद्दल म्हणजे कुठून खरेदी केला होता? हा पुण्याहून आणला होता. पुण्यावरून आणला होता. कितीला आणला होता? तो 4,51,000 रुपये आणला होता. 4,51 ला. बघा मित्रांनो, बिनजोडचा बादशाह होता. खानदेश भागामध्ये आता जो कसगाव डिपॉझिट म्हणा नाही तर बिनजोड म्हणा जे पूर्ण गाजवतोय त्याच्यामध्ये आता बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. बरं याला आता म्हणजे कोणा सोबत झुपलेला आहे त्याला? याच्यामध्ये वासरू आहे. नाही याच्या पहिले म्हणजे जसं आता याला चेतक खानदेशमध्ये जे टॉपचे बैल आहेत त्यांच्यासोबत कोणासोबत माऊली, नंद्या, चेतक, सोन्या, कासोदाचा सोन्या, किंग सुंदर, बळगाव किंग सुंदर यांच्यासोबत सुंदर सोबत बी झोपलेला आहे. बघा मित्रांनो, जो आता माऊली बैल ज्याने खानदेशमध्ये भरपूर अशा बैलांना ट्रेन केलं किंवा भरपूर बैलांना गुलाल मिळवून दिला आणि पुणे भागातही तो आता नाव करतोय असा माऊली, त्याबद्दल सुंदर कॉकटेल ज्याने आता पूर्ण अखंड महाराष्ट्रभर नाव केलंय त्या बैलासोबतही पळालेला आहे. आणि कासोदाचा सोन्या ज्याने यावेळेस बकासूरला आपण त्याने हरवलं त्या सोन्यासोबतही या शेंचचा पैरा झालेला आहे. एक नंबर केलाय. एक नंबर केलाय का? आता कोणासोबत पैरा आहे त्याचा? आता सरपंच सोबत आहे. सरपंच सोबत आहे का? सरपंच म्हणजे कुठला आहे तो? तो कासुद्याचा आहे. तो कासोद्याचा आहे का? असं आहे. याचा स्वभाव कसा आहे दादा? तो असा प्रेमळ आहे आणि मार्का जास्त आहे. मार्का आहे का? प्रेमळ कसं काय म्हणताय तुम्ही? म्हणजे मार्का सांगताय ना? आता आपण कधी बोलावलं चोयला तर लगेच येतो तो. हा हा हा. म्हणजे फक्त मालकाला ओळखतो वा, बाकी इतरांना जोड येऊ देत नाही असं आहे. त्याचं खाद्य वगैरे कसं असतं? त्याचं खाद्य दूध, डाळ असं आहे. हो. हा हा. सकाळ संध्याकाळ दूध लागतं त्याला 3-3 लिटर. बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण अंगठी तिची बनलेली आहे आणि खूप ताकदीचा बैल आहे. आता कोणत्या गटमध्ये झुकणार आहे त्याला? ते आता चिठ्ठी नवीन त्या झुकवणं. असं आहे का? हो. हा हा. पुणे भागाला गेलेला आहे का? तिकडनंच खेळून आला ना तो इकडे आता आपल्याकडे. असं आहे का? हा हा. तिथं गट पास काही बक्षीस वगैरे? तिकडे बक्षीस घेतले म्हणून आम्ही आणला त्याला इकडे. असं आहे का? हा हा हा. बघा मित्रांनो, पुणे भागातही त्याने नाव केलं. आता परत आपल्या खानदेश भागाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर लौकिक करायला आलेलं आहे शेंशा. बरं याच्याबद्दल काय? ओळखलं जातं. पब्लिकचं विताळ म्हणून ओळखलं जातं का? असं आहे का? याची फॅन फॉलोईंग वगैरे बॅकअप कसा असतो? म्हणजे आता शर्यतीला आता आपण बघतो की जेव्हा बैलाच्या मागे जेव्हा मुलं असतात तेव्हा काहीतरी बैलाचं वजन वाढतं, तर याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? आहेत ना. आहेत का? हो. असं आहे का? बरं म्हणजे आपण जसं बघतोय की याची अंगठी पूर्ण पैलवानासारखी, तर याला व्यायाम वगैरे देता का तुम्ही हो काही? देतो ना. असं आहे का? काय व्यायाम असतो? दररोज संध्याकाळी 3-4 किलोमीटर आम्ही त्याला गाडीवर पळवून घेऊन जातो. असं आहे. हा हा. दररोज? हो दररोज Continue. संध्याकाळी कंटिन्यू. आणि त्याबद्दल पोहणी द्यायचा म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय असतो? पवनीत काही देत नाही आम्ही त्याला. नाही का? तिला पान नाही तर. नाही का? हा हा. म्हणजे लोक पोहणी देतात ना आपल्या वासराला. पोहणीबद्दल काय वाटतं बाबा बैलाचे? बैलाचं अंग मोकळं होतं म्हणजे पळायला त्याला त्रास नाही होत, मोकळा पडतो बैल. असं आहे का? हा. बघू शका इकडे कॅमेरा करा भाऊ. बघा मित्रांनो, पुणे भागात गाजवलेला आहे आणि आता खानदेशमध्ये आलेला आहे. शिंदीमध्ये हा बैल आपल्याला अचानक भेट झाली त्यांची. तर व्हिडिओ काढत होतो तेव्हा अचानकपणे मला हा बैल दिसला आणि आपण ओळखलं की हा आता आपला खानदेश भागामध्ये टॉपला आता हात चालणार आहे शक्यतो.